नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गेजेट लागू करण्यासंदर्भात जी.आर. काढला आहे। मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या जी.आर. विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 2 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। हैदराबाद गेजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे। शिवकेर भारतीय वीरशैव युवक संघटना आणि व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांच्या वतीने या 2 याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत। तसेच हैदराबाद गेजेट लागू करण्यासंदर्भात जो जी.आर. काढण्यात आला होता, त्या विरोधात या याचिका दाखल करण्यात आल्यानं यावर हायकोर्ट आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे। त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गेजेट लागू करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। त्यानंतर राज्यात हैदराबाद गेजेट लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं जी.आर. काढला आहे। मात्र आता या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे। यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। जी.आर. विरोधात हायकोर्टात 2 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। कोर्टात योग्य भूमिका मांडू, सरसकट आरक्षण दिलेले नाही असे फडणवीस यांनी म्हटलं आहे। आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण ज्या पद्धतीने हा शासन निर्णय काढण्यात आला आहे त्याला मात्र विरोध आहे। त्यामुळे आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे। मराठा समाजाला पहिलेच ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी आरक्षण आहे, तरी देखील या शासन निर्णयाची गरज का होती असा आमचा सवाल आहे। मी काही राजकीय टिप्पणी करणार नाही, पण हा निर्णय चुकीचा आहे। त्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली असल्याचे विनीत धोत्रे यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो।